झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवले। यात विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने 57 जागांवर दणदणीत विजय मिळवला। मात्र भाजपाने तब्बल 132 जागा जिंकल्यामुळे मुख्यमंत्री कोणाचा याची चर्चा सुरू होती। बुधवारी एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्यामुळे आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील काय अशी चर्चा सुरू आहे। यासोबतच त्यांना केंद्रात बोलावून मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल असेही बोलले जाते। आज गुरुवारी राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची दिल्लीत अमित शहांसोबत बैठक झाली। या बैठकीत राज्यातील तीनही पक्ष मिळून चालवल्या जाणाऱ्या सत्तेचा फॉर्म्युला ठरला असावा। मुख्यमंत्री पदासाठी आग्रही असणारे एकनाथ शिंदे यांच्या 4 दिवस चाललेल्या नाराजी नाट्यावरही आता पडदा पडलाय। निवडणुकीनंतर सत्ता स्थापनेचे जोरदार वारे वाहत असताना आणि भाजपाचा मुख्यमंत्री होईल हे आता स्पष्ट झाले असताना मग आता चर्चा उपमुख्यमंत्री कोण याचीच सुरू झाली आहे। पुन्हा राज्यात एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री या माध्यमातूनच सरकार चालवले जाईल हे स्पष्ट आहे। परंतु एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पद स्वीकारतील काय याबाबत उलटसुलट मते समोर येत आहे। त्यांच्याच गटाचे नेते संजय शिरसाट यांनी याबाबत मोठा दावा करून एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाही असे मत व्यक्त केले। त्यामुळे शिंदे गटातून उपमुख्यमंत्री कोण? मग एकनाथ शिंदे केंद्रात जातील काय? पक्षवाढीच्या दृष्टीने ते आपल्या पक्षाकडे नगर विकास, सार्वजनिक बांधकाम, जलसंपदा अशी काही महत्त्वाची खाती पदरात पाडून घेतील काय या चर्चांनाही उधाण आले। अर्थात राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळांच्या नावावरही दिल्लीतच शिक्कामोर्तब होणार असल्याने ही नावेही लवकरच समोर येतील। अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी, आरसा महाराष्ट्राचा। संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण, धुळे।